चल लक्ष द्या. बेसिक प्रॉब्लेम नंबर 4. काय दिले प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये बघा. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑन 1 एप्रिल 2019 अँड रेसिडेंट पेमेंट अकाउंट ऑफ पाशायदान स्पोर्ट्स क्लब आळंदी देवाची. स्पोर्ट्स क्लबचं तुम्हाला रेसिडेंट पेमेंट अकाउंट दिले. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. 31 मार्च 2020 इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट बनवावं लागलं. आपल्याला लास्ट इयरची बॅलन्स शीट दिली त्यांनी. ही जी बॅलन्स शीट आहे ही 1 एप्रिल 2019 म्हणजे कुठली डेट आहे? ही ओपनिंग आहे, ओपनिंग डेट आहे किंवा बिगिनिंग म्हणू आपण, वर्षाची सुरुवात आहे, बिगिनिंग ऑफ द इयर म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजेच ही लास्ट इयरची बॅलन्स शीट आहे. आता तुमचं करंट इयर 31 मार्च 20 ला संपणार आहे, 31 मार्च 2020 ला. म्हणजे तुमचं चालू कधी झालं असणार? हे वर्ष स्टार्ट कधी होईल? 1 एप्रिल 2019 बरोबर आहे. 1 एप्रिल 2019 म्हणजे याचा अर्थ तुमचं लास्ट इयर काय असणार सांगतील मला? लास्ट इयर सांगा काही. 31 मार्च 2019 आणि ते स्टार्ट कधी होणार? 1 एप्रिल 2018. तुम्हाला जी बॅलन्स शीट दिलेली आहे त्याची डेट एकदा जर तुम्ही बघितली तर 1 एप्रिल 2019 दिले. मग 1 एप्रिल 2019 आणि 31 मार्च 2019 मध्ये काय फरक आहे? 1 दिवसाचा फरक आहे. म्हणजे लास्ट इयरची बॅलन्स शीट आहे. सिंपल मला एवढं सांगायचं होतं तुम्हाला, ही बॅलन्स शीट लास्ट इयरची. तर लास्ट इयरला तुमच्याकडे काय काय होतं ते सांगितलं त्यांनी. कॅपिटल फंडला होतं 1,10,000 रुपीज. कॅपिटल फंड कुठं लिहिणार आपण? लायबिलिटी साईडला लिहायचं, इनरला लायबिलिटी साईडला पोस्टिंग होणार याची. स्पोर्ट्स इक्विपमेंट होते तुमच्याकडं. आता लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मधून काय घ्यायचं इथंच कन्फ्युजन होतं स्टुडंटचं. तर अशा ऍसेट्स घ्यायचे ज्यांचे बॅलन्स चेंज होणार नाहीत आणि ज्यांचे बॅलन्स कंटिन्यू राहतील. म्हणजे स्पोर्ट्स इक्विपमेंट 25,000 आहे, त्या करंट इयर मध्ये तसेच कॅरी फॉरवर्ड होतील, बरोबर आहे. म्हणजे चालू वर्षात पण तुमच्याकडे 25,000 चे स्पोर्ट इक्विपमेंट असणार, त्यामुळे हे तुम्हाला ऍसेट साईडला घ्यायला लागतील. त्यानंतर फर्निचर होतं तुमच्याकडे. फर्निचरची बॅलन्स ऑटोमॅटिक चेंज होणार नाही. म्हणजे जर नवीन परचेस केलं किंवा डेप्रिशिएशन केलं तरच चेंज होईल. ऑटोमॅटिक चेंज होणार आहे का? बॅलन्स नाही. फर्निचर हे फिक्स असेल, ही पण ऍसेट साईडला घ्यायची. इन्व्हेस्टमेंट करंट ऍसेट आहे का फिक्स आहे? फिक्स. करंटचा अर्थ होतो स्टॉक, कॅश वगैरे ह्या करंट ऍसेट झाला, चेंज होणार आहे. आणि इन्व्हेस्टमेंट ही तुमची फिक्स ऍसेट, लॉंग टर्म आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट फिक्स असू शकते, करंट असू शकते, पण तुमच्या पॉईंटसाठी, तुमच्या प्रॉब्लेमसाठी फिक्स ऍसेट आहे, ऍसेट साईडला घ्यायचं. हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन पेंडिंग राहू द्या, हे मी सांगतो नंतर. आता राहतो प्रश्न कॅश इन हँड आणि कॅश बँक. कॅश इन हँड आणि कॅश बँक बॅलन्स जाणार ऍसेट साईडला, पण हा बॅलन्स कधीचा आहे? लास्ट इयरचा आहे. म्हणजे कॅश इन हँड कॅश बँक ऍसेट साईडला जाणार, पण हा बॅलन्स नाही जाणार. त्याचा बॅलन्स चेंज होऊन हा जो क्लोजिंग बॅलन्स दिलाय तो बॅलन्स ऍसेट साईडला गेला. समजलं? म्हणजे कॅश इन हँड आणि कॅश बँक ऍसेट साईडला जातं, पण कॅश इन हँड सुरुवातीला तुमच्याकडे 5,800 आहे. आता वर्षाच्या शेवटी पण तेवढीच राहील का? चेंज होणार? कॅश चेंज होऊ शकते. त्यामुळे ज्या चेंज होणाऱ्या ऍसेट्स आहेत त्याचा बॅलन्स ऍज इट इज घ्यायचा नाही, तो चेंज होऊ शकतो. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मी पेंडिंग ठेवायला लावले. त्यानंतर रिसिट साईडला या. रिसिट साईडला दिला ओपनिंग बॅलन्स. तुम्ही जर नीट बघितलं तर हा जो लास्ट इयरचा बॅलन्स आहे तोच इथं ओपनिंग आहे. तो बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे ओपनिंग बॅलन्स आहे. हा याची पोस्टिंग कुठं करायची नाही, कॅश इन हँडची पण नाही आणि कॅश बँकची नाही. सबस्क्रिप्शन स्पोर्ट्स क्लब साठी काय होईल? इन्कम साईडला जाणार. एंट्रन्स फीज इन्कम. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, जुने न्यूजपेपर विकले, इन्कम आहे, बरोबर आहे. इन्कम साईडला जाईल पण. आणि सन्ड्री इन्कमच जाणार. त्यानंतर पेमेंट तुम्ही कशासाठी पैसे वापरले ते. सॅलरीज दिली 15,000, कुठं जाणार? एक्सपेन्सेस मध्ये जाणार. ग्राउंड अपकीपचा अर्थ होतो ग्राउंड मेंटेनन्स. ग्राउंड सपाट केलं, त्याचा मेंटेनन्स केला. ग्राउंड अपकीप काय? मग एक्सपेन्सेस काय साईड आहे? एक्सपेन्सेसला जाणार. तुम्ही फर्निचर परचेस केलंय पण 1 जानेवारी 2020 ला केलंय, म्हणजे किती महिने होतील बरं तुमच्याकडं? जानेवारी पासून मार्च पर्यंत तुमचं इयर एंड मार्च आहे आणि घेतलं तुम्ही 1 जानेवारीला, म्हणजे किती महिने होणार? 3 महिने. 3 महिन्यांचं याच्यावरती डेप्रिशिएशन काढायला लागणार. म्हणजे तुमच्याकडे जे स्टार्टिंगला फर्निचर आहे त्याच्यामध्ये याला ऍड करायचं. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर दिले स्पोर्ट इक्विपमेंट तुम्ही परचेस केलेत 1 जुलै 2019 ला. 1 जुलै 2019 म्हणजे तुमच्याकडे किती महिने करंट इयर मध्ये? ते 9 मंथ्स बरोबर आहे. म्हणजे याच्यावरती 9 मंथचं डेप्रिशिएशन काढायला लागेल आपल्याला. पण आपल्याकडे स्टार्टिंगलाही काय स्पोर्ट इक्विपमेंट आहेत त्याच्यामध्ये ऍड करून दाखवायला लागतो. ठीक आहे. त्याच्यामुळे तिथं टिक मार्क केले. इन्व्हेस्टमेंट दिली तुमच्याकडे, इन्व्हेस्टमेंट 15,000 परचेस केली तुम्ही. आपल्याकडे स्टार्टिंगला काय इन्व्हेस्टमेंट आहे का? आहे. त्याच्यामध्ये ही नवीन ऍड करायला लागणार, म्हणून त्याला टिक मार्क करायला लागेल.
इन्व्हेस्टमेंट जाईल तुमची ऍसेट साईडला, फर्निचर ऍसेट साईडला जाणार आणि स्पोर्ट इक्विपमेंट ऍसेटला जाणार आणि इन्व्हेस्टमेंट ऍसेटला जाणार. प्रिंटिंग स्टेशनरी कुठे जाईल? एक्सपेंडिचर मध्ये जाणार, एक्सपेन्सेस आहे. आणि क्लोजिंग बॅलन्स आहे जो कॅश इन हँड आणि कॅश ऍडव्हान्सचा, तो कुठे जाणार? ऍसेटला जाणार. इथपर्यंत समजलं काय सांगितलं? आता ऍडजस्टमेंट मध्ये बघा, सबस्क्रिप्शन इन्क्लूड 4000 रिसिव्ड फॉर लास्ट इयर. सबस्क्रिप्शन मध्ये 4000 रुपीज लास्ट इयरचे मिळालेले आहेत. एक काम करायचं, सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंटच पेंडिंग ठेवा, मी करताना सांगतो तुम्हाला. तुम्ही सबस्क्रिप्शनला एक मार्किंग करा ऍडजस्टमेंटची, फर्स्ट नंबर ऍडजस्टमेंट. त्यानंतर सेकंड नंबर ऍडजस्टमेंट मध्ये दिलंय आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. चालू वर्षाचे आउटस्टँडिंग 5000 रुपीज आहे. करंट इयरचे 5000 तुमचे आउटस्टँडिंग आहेत, त्याची ऍडजस्टमेंटची मार्किंग करा. हे पण आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. म्हणजे सबस्क्रिप्शनला दोन ऍडजस्टमेंट्स आहेत. आउटस्टँडिंग सॅलरी 2000 रुपीज, सॅलरीज आउटस्टँडिंग आहे, सॅलरीजला मार्किंग करा. पेमेंट साईडला सॅलरीज दिले तुम्हाला. नेक्स्ट काय सांगितलंय? स्टॉक ऑफ स्टेशनरी 800 रुपीज. स्टेशनरी पैकी स्टॉक तुमच्याकडे 800 रुपयांचा स्टॉक शिल्लक आहे. मग प्रिंटिंग स्टेशनरी मधून काय करायला लागेल? त्याला लेस आणि सेकंड इफेक्ट ऍसेट साईडला दाखवायला लागेल. प्रिंटिंग स्टेशनरीला मार्किंग करा, ऍडजस्टमेंट नंबर 4. आणि लास्ट ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट फर्निचर अँड स्पोर्ट इक्विपमेंट्स ॲट 10% पर ॲनम. फर्निचर आणि स्पोर्ट इक्विपमेंटला डेप्रिशिएशन करायचंय. एक लक्षात ठेवायचं, ऍडजस्टमेंट नंबर 5, ऍडजस्टमेंट नंबर 5. तुम्हाला जर कधी ब्रॅकेटमध्ये डेट सांगितल्या, ऍसेट परचेस केल्या आणि त्याच्या जर डेट सांगितल्या, तर समजून जायचं इथं 100% डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट असणार. कारण का तुमच्याकडे दोन प्रकारचं ऍसेट आहेत, एक ओपनिंग बॅलन्स आणि एक ऍडिशन आहे नवीन घेतलेली. त्या दोन्हीवरती वेगवेगळं डेप्रिशिएशन काढायला लागणार. ठीक आहे, चालू करू आपण. सबस्क्रिप्शन पेंडिंग ठेवलंय मी, तुम्हाला ते नंतर सांगतो. कॅपिटल फंड कुठं जाणार? बोला, तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे आता. कॅपिटल फंड लायबिलिटी साईड 1,10,000 रुपीज. कॅपिटल फंड नेहमी इनरलाच लिहायचा. त्यानंतर ऍसेट साईड स्पोर्ट इक्विपमेंट्स घ्यायला लागणार करंट इयर मध्ये, कारण फिक्स ऍसेट आहे, ती काही कॅश सारखी चेंज होणारी नाहीये. त्यामुळे करंट इयर मध्ये स्पोर्ट इक्विपमेंट घ्यायचे, त्याच्यामध्ये नवीन घेतलेले ऍड करायचे आणि परत डेप्रिशिएशनही करायचे. त्यामुळे 4 लाईन लागतील आपल्याला ऍडजस्टमेंट करायला. त्यानंतर फर्निचर हे चालू वर्षामध्ये घ्यायला लागणार आपल्याला. सुरुवातीचं फर्निचर या वर्षातही असणार आहे आपल्याकडं, ते काही चेंज होणार नाही ऑटोमॅटिक. फर्निचर 20,000 न्यू परचेस केलेलं त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि परत डेप्रिशिएशन करायचं. 4 लाईन लागतील आपल्याला. इन्व्हेस्टमेंट आहे आपली ऍसेट आहे, ती काही चेंज होणार नाही. करंट इयर मध्ये येईल ती 45,000 आणि नवीन परचेस केलेली ऍड करायची याच्यामध्ये, त्यासाठी इनरला ठेवा. ठीक आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपण पेंडिंग ठेवलंय आणि कॅश इन अँड कॅश बँक कुठं लिहायचं नाही, इफेक्ट करायचं नाही. ठीक आहे. रिसिट साईडला तुम्हाला दिलंय सबस्क्रिप्शन. ओपनिंग बॅलन्स रिसिट साईडचा जो दिलाय त्याचा पण इफेक्ट होत नाही कुठं. सबस्क्रिप्शन कुठं लिहायला पाहिजे? इन्कम साईडला. इन्कम साईडला लिहिणार बाय सबस्क्रिप्शन आणि याला 2 ऍडजस्टमेंट्स आहेत, त्यामुळे आपल्याला अप्रॉक्सिमेट 4 लाईन लागतील. 1,20,000. त्यानंतर नेक्स्ट दिलंय एंट्रन्स फीज इन्कम. याला काही ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आउटरला 12,600. नेक्स्ट दिलंय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. तो इन्कम आहे आपल्यासाठी, बरोबर आहे. बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आउटरला 9,800. आणि सन्ड्री इन्कम ही तुमच्यासाठी इन्कमच आहे, यालाही काही ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आउटरला 8,500. पेमेंट साईडला जर पाहिलं आपण तर सॅलरीज दिले. सॅलरीज कुठे जाणार? एक्सपेंडिचर मध्ये टू सॅलरीज 15,000. याला आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट इनरला ठेवायला लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट दिलंय ग्राउंड अपकीप. टू ग्राउंड अपकीप एक्सपेन्सेस आहे 7,500. त्यानंतर न्यू परचेस केलेलं फर्निचर सांगितलंय. तर न्यू फर्निचर काय करायचं? आपलं जे ओल्ड बॅलन्स आहे त्याच्यामध्ये ऍड करायचं. आपण ऍसेट साईडला आधीचं फर्निचर लिहिलंय त्याच्यामध्ये ऍड करणार आपण. ऍड याला काय लिहायचं? ऍडिशन ड्युरिंग द इयर, म्हणजे वर्षभरामध्ये केलेली वाढ. ऍडिशन ड्युरिंग द इयर. ब्रॅकेटमध्ये डेटही लिहून ठेवा. 1 जानेवारी 2020. 25,000 म्हणजे टोटल फर्निचर आपल्याकडे आहे 45,000.
त्यानंतर न्यू आपण स्पोर्ट इक्विपमेंटही परचेस केलाय. तर आधीचे जे स्पोर्ट इक्विपमेंट आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये त्याला ऍड करणार. ऍडिशन ड्युरिंग द इयर, इथंही तेच लिहिणार. करंट इयर मध्ये ऍडिशन केलेली ही घेतली आपण 1 जुलै 2019 ला 38,000, 63,000 झाली याची टोटल. इन्व्हेस्टमेंट आपण न्यू परचेस केली आहे, तर आपल्याकडे सुरुवातीलाही काही इन्व्हेस्टमेंट होती त्याच्यामध्ये ऍड करायचं. इन्व्हेस्टमेंट ड्युरिंग द इयर, इन्व्हेस्टमेंट मेड किंवा याला ऍडिशन ड्युरिंग द इयर म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ऍडिशन ड्युरिंग द इयर म्हणजे करंट इयर मध्ये केलेली वाढ. ड्युरिंग द इयर न्यू परचेस केली आपण इन्व्हेस्टमेंट 15,000 ची, आफ्टरला आली 60,000 रुपीज. नेक्स्ट सांगितले त्यांनी प्रिंटिंग स्टेशनरी. कुठं लिहू प्रिंटिंग स्टेशनरी? एक्सपेंडिचर मध्ये टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. याला ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे इनरला ठेवायला लागणार याला 5,800 रुपीज. एक ऍडजस्टमेंट आहे स्टॉकची, त्यासाठी आपल्याला स्पेस ठेवावा लागेल. आणि जो क्लोजिंग कॅश इन हँड आणि कॅश बँक बॅलन्स आहे तो कुठे लिहायचा? ऍसेट साइडला. कॅश इन हँड 15,600 आणि कॅश ॲट बँक 45,000. ऍडजस्टमेंट नंबर 1 पेंडिंग राहू द्या, ऍडजस्टमेंट सेकंडही पेंडिंग राहू द्या. आपल्याला जे येते ते अगोदर करून घेऊ, तुम्हाला जे येते ते करू अगोदर. आउटस्टँडिंग सॅलरी सांगितले. काय करायला पाहिजे? आउटस्टँडिंग सॅलरीचं सॅलरी मध्ये ऍड करायला पाहिजे. आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साइडला ऍड आउटस्टँडिंग 2,000 रुपीज, 17,000. आणि सेकंड इफेक्ट सॅलरी द्यायची राहिलेली आहे त्यामुळे लायबिलिटी आपल्यासाठी लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग सॅलरी 2,000 रुपीज. नेक्स्ट दिलाय त्यांनी आपल्याला स्टॉक ऑफ स्टेशनरी 800, म्हणजे स्टेशनरी पैकी 800 रुपीजचा स्टॉक शिल्लक आहे, आपण वापरला नाही. शिल्लक आहे म्हणजे एक्सपेंडिचर मधून मायनस करणार आपण त्याला. लेस स्टॉक ऑफ स्टेशनरी. आणि तुमच्याकडे शिल्लक आहे स्टेशनरी म्हणजे ती तुमची काय झाली? ऍसेट. मग सेकंड इफेक्ट होईल याचा ऍसेट साइडला स्टॉक ऑफ स्टेशनरी. 800 रुपीज. नेक्स्ट ऍडजस्टमेंटला नंबर 5 डेप्रिसिएट करायचे फर्निचर अँड स्पोर्ट इक्विपमेंट. तर तुम्ही जर नीट बघितलं तर आपल्याकडे लास्ट इयरला फर्निचर म्हणजे सुरुवातीपासून फर्निचर आहे 20,000चं आणि आपण नंतर परचेस केलंय 25,000चं. ठीक आहे, नंतरचं परचेस केलंय जानेवारीमध्ये. याच्यासाठी आपल्याला वर्किंग नोट बनवायची आहे. ज्या अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करून काढतो त्या नेहमी वर्किंग नोट मध्ये दाखवायच्या. त्याच्यासाठी वर्किंग नोट बनवायची. नंबर 1 डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. ऍट 10% पर एनम. आपल्याकडे स्टार्टिंगला किती फर्निचर आहे? 20,000 म्हणजे ऑन ओपनिंग बॅलन्स 20,000चं फर्निचर आपल्याकडे स्टार्टिंग पासून आहे. म्हणजे त्याच्यावरती किती महिन्यांचं डेप्रिसिएशन काढायला लागेल? 12 मंथ्स, 12 महिन्यांचं डेप्रिसिएशन काढायला लागणार त्याच्यावरती. 20,000 इंटू 10%. 20,000च्या 10% किती होतील? 2,000 रुपीज. आणि जे न्यू परचेस केले त्याचं सेपरेट डेप्रिसिएशन ऑन ऍडिशन ड्युरिंग द इयर. करंट इयर मध्ये जे परचेस केलं त्याचं डेप्रिसिएशन सेपरेट काढायला लागेल कारण दोन्हींचा पिरियड वेगळा आहे. ड्युरिंग द इयर न्यू कितीचं परचेस केलं आपण? 25,000. 25,000च्या 10% हे येतील पूर्ण वर्षासाठी. पण आपण कधी परचेस केलंय? 1 जानेवारी 2020 ला परचेस केलंय. म्हणजे किती महिने झाले? फक्त 3 महिने. म्हणजे इथं 3/12 करायला लागणार आपल्याला. मग 25,000च्या 10% येतील 2,500. हे झाले 12 मंथचे. 6 मंथ साठी किती येतील? 1,250 आणि 3 मंथ साठी 625. बरोबर आहे. म्हणजे एवढं डेप्रिसिएशन झालं ऍडिशनल फर्निचर वरती 625. म्हणजे टोटल डेप्रिसिएशन किती झालं फर्निचर वरती? 2,625. ही समजते ऍडजस्टमेंट कशी करायची?
टोटल डेप्रिशिएशन 2625. ऍडजस्टमेंट नंबर 2 सॉरी वर्किंग नोट नंबर 2 आपल्याला त्यांनी ह्याचं काढायला लावलंय, स्पोर्ट इक्विपमेंटचे डेप्रिशिएशन काढायचे. तर लगेच काढून घेऊ आपण. डेप्रिशिएशन ऑन स्पोर्ट इक्विपमेंट at 10% per annum. नंबर 1 ऑन ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स किती होता आपल्याकडे स्पोर्ट इक्विपमेंटचा? 25,000. बरोबर आहे. 25,000च्या 10% किती झाले? 2,500. आणि जे न्यू परचेस केलंय त्याचं सेपरेट डेप्रिशिएशन काढायला लागेल आपल्याला. न्यू परचेस कधी केलं आपण? ऍडिशन ड्युरिंग द इयर. नंबर बी ऍडिशन ड्युरिंग द इयर. आपण 1 जुलै 2019 ला न्यू परचेस केलं. म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे 1 जुलैला परचेस केलं म्हणजे त्याच्यावरती किती महिन्यांचं डेप्रिशिएशन काढायला लागणार? 9 मंथ्स. 10/100 इंटू 9/12. मग 38,000च्या 10% होतील 3,800. 12 मंथसाठी 12 महिन्यांचे. 6 महिन्यांसाठी एकूण 1,900 रुपये आणि 3 महिन्यांसाठी याचे निम्मे 850 850 रुपये. म्हणजे याची दोघांची टोटल झाली. आपल्याला 9 महिन्यांचं पाहिजे ना, मग 6 आणि 3 ची बेरीज केली पाहिजे. याची बेरीज होईल 2,750 रुपये. समजलं कसं काढलं? नाही समजलं का? नाही समजलं. आपल्याकडे स्पोर्ट इक्विपमेंट 2 प्रकारचे आहेत. एक जे स्टार्टिंग पासून येते, कुठं दिलंय ते आपल्याला स्टार्टिंगच्या बॅलन्स शीट मध्ये दिलंय. 25,000चं स्टार्टिंग पासून आहे आणि नवीन परचेस केलंय आपण 1 जुलैला. बरोबर आहे. मग याचे डेप्रिशिएशन आपल्याला सेपरेट करायला लागेल कारण दोन्हींचा पिरियड वेगळा आहे. मग स्टार्टिंग पासून जे आहे तिथं काही प्रॉब्लेम नाही, तिथं पूर्ण वर्षाचं डेप्रिशिएशन काढायचंय. मग 25,000च्या 10% किती येतील? 2,500. न्यू परचेस केलं आपण 38,000चं, पण ते 1 जुलैला घेतलंय. म्हणजे 1 जुलै पासून 1 जुलै 2019 पासून आपलं वर्ष संपणार 31/3/20 पर्यंत हा पिरियड होता 9 महिने. म्हणजे आपण हे फर्निचर फक्त 9 महिने वापरले. म्हणजे याच्यावरती 9 महिन्याचं डेप्रिशिएशन काढलं पाहिजे. मग 38,000चे 10% होतील 3,800. डायरेक्ट काढलेले पर्सेंटेज कायम 12 मंथसाठी असतात, 12 महिन्यांची. आपल्याला किती महिन्यांची फिगर पाहिजे? 9 महिन्यांची. बरोबर. 9 महिने कशाला कळालं? 1 जुलै पासून 31 मार्च पर्यंत 9 महिने होते ते. सॉरी 950 होईल. बरोबर. 9 2 18 950 बरोबर आहे. म्हणजे 2850 होईल. ठीक. हा लक्ष द्या. 3,800 रुपये 12 महिन्यांचं डेप्रिशिएशन आलं. इथपर्यंत कळालं. 6 महिन्यांचे किती होतील? याचे निम्मे 3,800चे निम्मे किती होतील? 1900 रुपये होते ते. कॅल्क्युलेट करायची पटपट सवय झाली पाहिजे. आणि 3 महिन्याचे परत 1900चे निम्मे 950 रुपये. मग आपल्याला पाहिजे 9 महिन्यांचं. मग 6 आणि 3 ची फिगर आहे आपल्याकडे, यांची बेरीज करू. मग 1900 आणि 950 यांची बेरीज येते 2,850 रुपये झालं 9 महिन्याचं डेप्रिशिएशन. समजलं? मग आपण टोटल जर घेतली इथं, जे मी काय लिहिलंय आता इथं मला परत करायला लागेल. म्हणजे हे डेप्रिशिएशन झालं होतं आपलं 2,850 रुपये. म्हणजे टोटल डेप्रिशिएशन किती होईल एकदा बघा. टोटल करा. टोटल डेप्रिशिएशन 5,350. तुमच्या लक्षात आलं असेल तर लास्ट 2-3 प्रॉब्लेम मध्ये मी सेम रिपीट करतो ऍडजस्टमेंट, कारण ही ऍडजस्टमेंट इम्पॉर्टंट आहे समजण्यासाठी. कळाले आता काय करायचं? ऍडजस्टमेंट समजले कसं काढायचं? स्टार्टिंगचा जो बॅलन्स आहे त्याच्यावरती 12 महिने आणि जे न्यू परचेस करतो ती डेट बघायची. कधी परचेस केले तिथपासून इयर एंड पर्यंत बघायचं किती महिने होतात तेवढ्या पिरियडचं डेप्रिशिएशन. आपण लिहून घेऊ डेप्रिशिएशन 2625 आहे फर्निचरचं. लेस डेप्रिशिएशन ऍट 10%. त्याला सांगायचं वर्किंग नोट नंबर 1 2625 करा. हे मायनस तोपर्यंत स्पोर्ट इक्विपमेंटचं मायनस करतो. लेस डेप्रिसिएशन ऍट 10% पर एनम. वर्किंग नोट नंबर 2.
5350 होतं ना, 5350 केलं का मायनस तुम्ही? 5350 म्हणजे 58 57,650 58 आणि 5 63 आणि हे किती राहिले? 42,375 बरोबर आहे. डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट कळाली. आता एकच ऍडजस्टमेंट पेंडिंग ठेवली मी, सबस्क्रिप्शन वाली. तर तुम्ही थोडंसं नीट समजून घ्या. हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलंय, हे कुठल्या वर्षाचं आउटस्टँडिंग आहे? करंट इयरचं का लास्ट इयरचं? बॅलन्स शीट कधीची? लास्ट इयरची. म्हणजे कधीचं आउटस्टँडिंग आहे? लास्ट इयरचं आउटस्टँडिंग आहे, बरोबर आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा अर्थ आपण नॉर्मली काय घेतो? इन्कम ऑफ करंट इयर. म्हणजे ज्या वर्षी आउटस्टँडिंग आहे त्या वर्षीसाठी सांगतो मी. इन्कम ऑफ करंट इयर बट नॉट एट रिसिव्ड, बरोबर आहे का? आपण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा अर्थ असा होतो, चालू वर्षाचे इन्कम पैसे मिळालेले नाहीत. आता यांनी आपल्याला लास्ट इयरची बॅलन्स शीट दिली, म्हणजे आपण लास्ट इयरला थांबून विचार केला पाहिजे, हा इन्कम ऑफ लास्ट इयर आहे, बरोबर आहे ना? म्हणजे इथं जर मी थोडस चेंज केलं, इन्कम ऑफ लास्ट इयर हे समजणं सगळ्यात महत्वाचं आहे. हे लास्ट इयरचं आउटस्टँडिंग आहे. आपण नॉर्मली आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा अर्थ असा घेतो, कुठला इन्कम आउटस्टँडिंग असेल तर आपण काय म्हणतो, हा चालू वर्षाचा इन्कम आहे पण पैसे मिळाले नाहीत म्हणून त्याला आउटस्टँडिंग म्हणतो आपण. म्हणजे लास्ट इयरला तुम्ही म्हणताय 4000 सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे, म्हणजे 4000 रुपीज कुठल्या वर्षाचं इन्कम आहे? लास्ट इयरचा का चालू? नीट विचार करून सांगा. इथंच ट्विस्ट आहे. कधी आउटस्टँडिंग आहे 4000? मागच्या वर्षी आउटस्टँडिंग म्हणजे इन्कम आहे मागच्या वर्षीचा असणार. तू ऍसेटला दाखवते याचा अर्थ काय? तुझा करंट इयरचं इन्कम आहे पण पैसे मिळाले आहेत तुला. हा इन्कम, ही बॅलन्स शीट लास्ट इयरची आहे. तुम्ही म्हणताय की लास्ट इयरला 4000 माझे आउटस्टँडिंग होते. आता करंट इयर सोडून द्या, लास्ट इयरला आहे आपण. ज्या वेळेला आपण ही बॅलन्स शीट बनवतोय, आपले ऍडजस्टमेंट आठवा, आपण ज्या वेळेला लास्ट इयर मध्ये ही बॅलन्स शीट बनवतोय, आपण काय बघणार? सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करा इन्कम साइडला. आपण लास्ट इयरला सबस्क्रिप्शन मध्ये ऍड केला असणार आणि पैसे मिळायचे बाकी म्हणून ऍसेट म्हणून दाखवला असणार, बरोबर आहे. म्हणजे इथपर्यंत सिंपल मला सांगायचं, हा लास्ट इयरचा इन्कम आहे, इन्कम ऑफ लास्ट इयर. सॉरी, हा सिंपली तुम्हाला एवढं समजलं पाहिजे, हा लास्ट इयरचा इन्कम आहे, इन्कम ऑफ लास्ट इयर. तुमचा जर करंट इयरचा इन्कम असता तर तुम्ही लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये कसं दाखवणार? समजताय का? अजून हे वर्षच संपलं नाही तर हे सबस्क्रिप्शन तुम्ही मागच्या बॅलन्स शीटला कसं दाखवू शकता? त्यामुळे हा लास्ट इयरचा इन्कम होता. लास्ट इयरचा इन्कम आहे तर मला सांगा, हे इन्कम साइडशी त्याचा संबंध आहे का? इथं त्याला ठेवलं पाहिजे का? इन्कम साइडला ठेवलं पाहिजे का नाही? हे इन्कम तुमचा कुठल्या वर्षाचं इन्कम काढताय तुम्ही? या इन्कम साइड म्हणजे तुमचा करंट इयरचा इन्कम पाहिजे तुम्हाला इथं, आणि करंट इयरचे एक्सपेन्सेस पाहिजे. सिंपल लॉजिक आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये आपण प्रिपेड एक्सपेन्सेस का मायनस करतो? कारण तो पुढच्या वर्षाचा असतो. आणि आउटस्टँडिंग काय ऍड करतो? कारण चालू वर्षाचा पेमेंट केला नाही तरी पण चालू वर्षाचा आहे म्हणून ऍड करतो. म्हणजे आपल्याला सिम्पली काय पाहिजे असतं? करंट इयरचा एक्सपेन्सेस आणि करंट इयरचा इन्कम. समजलं? मग आता हे 4000 रुपये लास्ट इयर मध्ये आउटस्टँडिंग होते, ते जर तुम्हाला चालू वर्षात मिळाले, आता ऍडजस्टमेंट नंबर 1 बघा, सबस्क्रिप्शन इन्क्लूड. म्हणजे हे जे सबस्क्रिप्शन आहे याच्यामध्ये इन्क्लूड आहे. काय इन्क्लूड आहे? 4000 रिसिव्ड फॉर लास्ट इयर. लास्ट इयरचे 4000 रुपये मिळालेले त्यात इन्क्लूड आहेत. लास्ट इयरचे 4000 मिळालेले इन्क्लूड आहेत. मी तुम्हाला आत्ताच विचारलं, हा 4000 इन्कम करंट इयरचा आहे का लास्ट इयरचा आहे? लास्ट इयरचा इन्कम आहे. म्हणजे याच्यामध्ये जरी इन्क्लूड असेल, जरी पैसे आलेले त्यात लिहिले असतील, तरी तो करंट इयरचा इन्कम नाही. म्हणजे इथून सबस्क्रिप्शन मधून त्याला काय केलं पाहिजे? लेस केलं पाहिजे. लेस रिसिव्ड फॉर लास्ट इयर. रिसिव्ड फॉर लास्ट इयर. मागच्या वर्षीचे जे मिळाले ते जरी पैसे मिळाले असतील तरी तो इथून लेस करणार मी, कारण तो या वर्षीचा इन्कम नाहीये. मला करंट इयर मध्ये फक्त चालू वर्षाचा इन्कम यायला पाहिजे, बरोबर आहे. आणि राहिला प्रश्न याचा सेकंड इफेक्टचा, तर नीट समजून घ्या. तुम्ही लास्ट इयरला ही ऍसेट म्हणून का दाखवली होती? 4000 रुपीज लास्ट इयरला ऍसेट का दाखवले असणार? येणे बाकी होतं. त्यांचं म्हणणं आहे की चालू वर्षाची सबस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये त्याचे पैसे मिळाले.
मग आता ऍसेटला दाखवायची गरज आहे का ते? येणं बाकी होतं 4,000 म्हणून आपण ऍसेटला दाखवलं होतं. करंट इयर मध्ये त्याचे पैसे मिळाले असं त्यांनी ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले आपल्याला. सबस्क्रिप्शन इन्क्लूड 4,000 रिसिव्ड फॉर लास्ट इयर. लास्ट इयरचे 4,000 जे आउटस्टँडिंग होते ते मिळाले. मग आता ऍसेटला दाखवायची गरज आहे का? नाहीये गरज. म्हणजे सिम्पली जर समरी मध्ये सांगायचं असेल तर लास्ट इयरचं जे सबस्क्रिप्शन आहे तो इन्कम लास्ट इयरचाच आहे, त्याचा या इन्कमशी काही संबंध नाही. जर त्यांनी ऍड केला असेल तर ते आपण लेस करून बाजूला काढायचं. समजलं? आणि 4,000 आउटस्टँडिंग होते, करंट इयर मध्ये 4,000 मिळाले म्हणजे ऍसेट शिल्लक आहे का? आता ती संपलं. आता ऍडजस्टमेंट नंबर 2 बघा. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. करंट इयर म्हणजे चालू वर्षाचे 5,000 आउटस्टँडिंग आहेत. म्हणजे हा इन्कम कुठल्या वर्षाचा आहे? इन्कम ऑफ करंट इयर. त्यांनी स्पेसिफिक म्हणलंय करंट इयरचे 5,000 आउटस्टँडिंग आहेत. मग करंट इयरचं इन्कम आहे तर आपल्याला इन्कम साईडला घ्यायला पाहिजे. मग इथं आपण ऍड करणार ऍड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. $5,000 हे झाले 1,21,000. राहिला प्रश्न याचा सेकंड इफेक्ट करायचा. याचा सेकंड इफेक्ट करायला लागेल का नाही करायला लागणार? करायला लागणार. कुठं दाखवायला लागेल आपल्याला? ऍसेट साईडला. कारण करंट इयरचं इन्कम आहे आणि पैसे मिळाले नाहीयेत म्हणजे ऍसेट साईडला दाखवायला लागणार आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. कन्फ्युजन करायचं काही काम नाहीये, एकदम सिंपल लॉजिक आहे. तुम्हाला फक्त एवढंच कळायला पाहिजे ही लास्ट इयरची बॅलन्स शीट आहे. लास्ट इयरला आउटस्टँडिंग होता म्हणजे हा लास्ट इयरचा इन्कम आहे. एक तो या वर्षात इन्कम साईडला यायला पाहिजे नाही, तो इन्क्लूड आहे याच्यामध्ये. त्यांनी म्हणले की जे तुम्हाला करंट इयर मध्ये सबस्क्रिप्शन मिळाले त्याच्यामध्ये 4,000 रुपये जे मागच्या वर्षाचे आउटस्टँडिंग होते ते मिळालेत तुम्हाला. मग मिळाले जरी पैसे असतील तरी या वर्षाचा इन्कम नाहीये म्हणून तो आपण इन्कम साईड मधून लेस केला आणि जेवढे आउटस्टँडिंग होते तेवढे सगळे मिळाले म्हणजे ऍसेटला दाखवायची गरज आहे का? काय नाही. करंट इयरचा विषय वेगळा आहे. करंट इयरचे जे आउटस्टँडिंग आहेत तो या वर्षाचा इन्कम आहे म्हणून आपण इन्कम साईडला त्याला ऍड केला आणि करंट इयरचे पैसे मिळायचे बाकी म्हणून ऍसेट साईडला दाखवलं. समजलं? चला, हाच ट्विस्ट आहे. क्लोज करू प्रॉब्लेम आपण. $1,21,000 किती होती टोटल याची? 31, 33, 33 आणि 9 42, 50 14, 14, 5, 19 किती झाले? 151,900 बरोबर आहे का टोटल? 33, 33 आणि 9 42, 42 आणि 50 13, 19 51,900. हे किती आले सांगितलं? 17 आणि 7 24 आणि 5 29,500. काहीतरी राहिलं का? डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट राहिला. डेप्रिशिएशन जे काढलं आपण याचा सेकंड इफेक्ट करायचा राहिला आपला. टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर, स्पोर्ट इक्विपमेंट्स 2625 2625 आणि याचं किती अमाऊंट होती? 5350. म्हणजे हे झाले 7,975 रुपीज. मग आता याच्यात फक्त एवढे ऍड करा. 24, 29 आणि 60, 36 37,475 बरोबर आहे. ही डेबिट साईडची टोटल आहे आणि तुमची इन्कम साईडची टोटल आहे 151,900. म्हणजे इन्कम जास्त आहे. करा बरं सरप्लस, करा मायनस. किती येते सरप्लस? 425. बाकीच्यांनी बघा क्लोज कसं करणार? मोठी टोटल दोन्ही साईडला द्यायची. अमाऊंट बरोबर आहे सांगितलेली सरप्लसची. बाकीच्यांनी पण चेक करा. $151,900 इथं काय लिहायचं असतं? याला प्रॉफिट साठी काय शब्द येतं? सरप्लस.
आणि सरप्लस साठी ब्रॅकेटमध्ये एक लाईन लिहायला लागते आपल्याला. किती सांगितलं? 1,14,225. काय एक्सेस आहे? इन्कम एक्सेस आहे काय एक्सपेंडिचर एक्सेस आहे? इन्कम. म्हणजे त्याला याचं एक्सेस ऑफ. एक्सेस काय? इन्कम. आणि कशापेक्षा एक्सेस आहे? ओव्हर एक्सपेंडिचर. सरप्लस म्हणजे त्यांचा नेट प्रॉफिट आहे. नेट प्रॉफिट आपण कॅपिटल मध्ये काय करायचो? ऍड. मी इथे ऍड करणार, ऍड सरप्लस. फक्त इथे त्याला सरप्लस वर्ड आहे. 114,425 बरोबर आहे का? याची टोटल होईल 224,425. म्हणजे याची किती होईल टोटल? आहे 226,425. 226,425. आणि ऍसेट साईडची किती होती? 90, 60, 1,50,000, 1,60, 2 लाख रुपये झाले इथं. सात आणि 2 9, 9 आणि 5 14, 14 आणि 5 19, 19 आणि 5,000 24. 6 आणि 3 9, 9 आणि 6 15, 15 आणि 8 23, 23 2,300. वरती किती आहेत? 75 आणि 125. म्हणजे 226,425 बरोबर. टॅली झाला प्रॉडक्ट. फक्त एक मिनिट थांबा, लिहू नका लगेच. एक गोष्ट फक्त नीट समजून घ्या. ह्या प्रॉब्लेम मध्ये महत्वाचं काय होतं माझ्यासाठी? फक्त एकच गोष्ट महत्वाची, कारण हा बेस आहे या टॉपिक मधला. लास्ट इयरला जर काही आउटस्टँडिंग दिलं असेल, लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये आउटस्टँडिंग दिले म्हणजे पहिला प्रश्न सांगा, हा इन्कम कुठल्या वर्षाचा आहे? लास्ट इयरचा. बरोबर आहे. करंट इयरच्या इन्कम साईडला त्याला घ्यायचं नाही. त्यांनीच ऍड केलंय म्हणून आपण लेस केलं, नाही तर इथं काही इफेक्टच केला नसता त्याचा. समजलं? आणि दुसरा इफेक्ट राहतो, दुसरा प्रश्न राहतो, ऍसेट साईडला दाखवायचं का नाही दाखवायचं. तर 4,000 आउटस्टँडिंग होते, 4,000 सगळे मिळाले. म्हणजे काय आउटस्टँडिंग आहे का लास्ट इयरचं? म्हणजे ऍसेटला दाखवायची गरज नाही. आणखी एक ऍडजस्टमेंट सांगून ठेवतो, पुढे आहेत असे ऍडजस्टमेंट. असं सांगतील की 4,000 आउटस्टँडिंग आहे आणि करंट इयर मध्ये फक्त 2,000 मिळाले, त्यापैकी 4,000 आउटस्टँडिंग होते आणि 2,000 मिळाले फक्त. म्हणजे 2,000 काय झाले? बाकी आउटस्टँडिंगच आहे. मग त्या केसमध्ये आपण ऍसेट साईडला घेतले 2,000 दाखवणार. पण आता करंट इयर या प्रॉब्लेम मध्ये काय सिच्युएशन आहे? 4,000 आउटस्टँडिंग होते आणि सगळेचे सगळे 4,000 मिळाले, म्हणजे ऍसेटला दाखवायची गरज नाहीये. समजलं? फर्स्ट ऍडजस्टमेंट नसते तर त्यांनी सांगितलं असतं काय झालंय तसं. म्हणजे तुला म्हणायचं की ते जर मिळालेच नसते, रिसिव्ड विषय काय सांगितलं नसतं, तर ते ऍज इट इज ऍसेट साईडला गेले असते. कारण इन्कम तर नाहीये, म्हणजे इन्कम साईडला इफेक्ट नाही. पण पैसे कुठल्याही वर्षाचे इन्कम असू दे, तुला पैसे मिळायचे बाकी म्हणजे ती तुझी ऍसेट आहे. इन्कम कुठल्या वर्षाचा असू दे. समजलं? ओके, चला कॉपी करा.